महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना कधी झाली? महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना कधी झाली? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 2 जानेवारी 1961 साली. महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना ही 2 जानेवारी 1961 साली झाली. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलिसांचा रेजिंग डे हा कोणत्या तारखेला साजरा केला जातो? महाराष्ट्र पोलिसांचा रेजिंग डे हा कोणत्या तारखेला साजरा केला जातो? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 2 जानेवारी. महाराष्ट्र पोलिसांचा रेजिंग डे हा 2 जानेवारीला साजरा केला जातो. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो, तर 1 मेला महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. तसेच मित्रांनो 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. लक्षात असू द्या मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर सुद्धा अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे, त्यासाठी हा टॉपिक तुम्ही नोट डाऊन करून घ्या. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस विभागातील सर्वोच्च पोलीस प्रमुखास काय म्हणतात? महाराष्ट्र पोलीस विभागातील सर्वोच्च पोलीस प्रमुखास काय म्हणतात? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 पोलीस महासंचालक. महाराष्ट्र पोलीस विभागातील सर्वोच्च पोलीस प्रमुखास पोलीस महासंचालक असे म्हणतात. तसेच मित्रांनो सध्या महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण आहेत? या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मित्रांनो कमेंटमध्ये सांगायचं आहे, नक्की सांगण्याचा प्रयत्न करा. पुढील प्रश्न आहे, भारतीय पोलीस दलातील IPS पहिली महिला कोण? भारतीय पोलीस दलातील IPS पहिली महिला कोण? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 किरण बेदी. भारतीय पोलीस दलातील IPS पहिली महिला हे किरण बेदी आहे. पुढील प्रश्न आहे, भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठे राज्य कोणते आहे? भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठे राज्य कोणते आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 राजस्थान. भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठे राज्य हे राजस्थान आहे. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, जागतिक क्षेत्रफळाच्या 2.42% क्षेत्र हे भारताने व्यापलेले आहे. तसेच मित्रांनो भारतातील क्षेत्रफळानुसार राज्याचा क्रम सुद्धा लक्षात असू द्या. 1 राजस्थान, 2 मध्य प्रदेश, 3 महाराष्ट्र. लक्षात असू द्या मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर सुद्धा अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे, क्षेत्रफळानुसार महाराष्ट्राचा भारतामध्ये कितवा क्रमांक लागतो? तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे 3रा. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी हिंदू या कादंबरीचे लेखक कोण आहेत? खालीलपैकी हिंदू या कादंबरीचे लेखक कोण आहेत? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 हिंदू या कादंबरीचे लेखक हे भालचंद्र नेमाडे आहेत. पुढील प्रश्न आहे, भारतात रेल्वेची सुरुवात कधी झाली? भारतात रेल्वेची सुरुवात कधी झाली? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 1853 साली. भारतात रेल्वेची सुरुवात ही 1853 साली झाली. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, 16 एप्रिल 1853 रोजी भारतातील पहिली रेल्वे बोरी बंदर म्हणजेच मुंबई ते ठाणे धावली आणि याचे अंतर होते 34 किलोमीटर. पुढील प्रश्न आहे, राष्ट्रीय वन संशोधन संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? राष्ट्रीय वन संशोधन संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 डेहराडून. राष्ट्रीय वन संशोधन संस्थेचे मुख्यालय हे डेहराडून येथे आहे. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता? महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 औरंगाबाद विभाग. महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग हे औरंगाबाद विभाग आहे. पुढील प्रश्न आहे, पण त्याआधी मित्रांनो जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते शहर कृष्ण पंचगंगा नद्याच्या संगमावर आहे? खालीलपैकी कोणते शहर कृष्ण पंचगंगा नद्याच्या संगमावर आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 नरसोबाची वाडी. नरसोबाची वाडी हे शहर कृष्ण पंचगंगा नद्याच्या संगमावर आहे. पुढील प्रश्न आहे,
आत्मीय सभा या संस्थेचे संस्थापक कोण होते? आत्मीय सभा या संस्थेचे संस्थापक कोण होते? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3 राजा राममोहन राय. आत्मीय सभा या संस्थेचे संस्थापक हे राजा राममोहन राय हे होते. पुढील प्रश्न आहे, ॲल्युमिनियमचे प्रमुख धातू खालीलपैकी कोणते आहे? ॲल्युमिनियमचे प्रमुख धातू खालीलपैकी कोणते आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3 बॉक्साईट. ॲल्युमिनियमचे प्रमुख धातू हे बॉक्साईट आहे. पुढील प्रश्न आहे, औदुंबर हे देवस्थान कोणत्या नदीवर आहे? औदुंबर हे देवस्थान कोणत्या नदीवर आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 4 कृष्णा. औदुंबर हे देवस्थान कृष्णा या नदीवर आहे. पुढील प्रश्न आहे, भारताचे पहिले लोकसभा सभापती कोण होते? भारताचे पहिले लोकसभा सभापती कोण होते? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 4 गणेश वासुदेव मावळणकर. भारताचे पहिले लोकसभा सभापती हे गणेश वासुदेव मावळणकर हे होते. पुढील प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेचे कलम 51 कशा संबंधित आहे? भारतीय राज्यघटनेचे कलम 51 कशा संबंधित आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 2 मूलभूत कर्तव्य. भारतीय राज्यघटनेचे कलम 51 हे मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो? महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो? खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3 नाशिक. महाराष्ट्रात नाशिक या ठिकाणी कुंभमेळा भरतो. तसेच मित्रांनो, भारतात कुंभमेळा 4 ठिकाणी भरतो. 1 हरिद्वार, 2 प्रयागराज, 3 उज्जैन आणि 4 नाशिक. या 4 ठिकाणी कुंभमेळा दर 12 वर्षांनी भरतो. लक्षात असू द्या मित्रांनो, स्पर्धा परीक्षेमध्ये असं सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, कुंभमेळा किती वर्षांनी भरत असतो? तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे 12. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी कोणता? महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी कोणता? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3 शेकरू. महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी शेकरू हे आहे. तसेच मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी शेकरू, तर महाराष्ट्राचा राज्य फुलपाखरू ब्लू मॉर्मॉन, महाराष्ट्राचे राज्यफळ आंबा, महाराष्ट्राचे लोकनृत्य लावणी, महाराष्ट्राचे राज्यपक्षी हरियाल आणि महाराष्ट्राचे राज्यफूल तामण म्हणजेच मोठा भोंडारा. लक्षात असू द्या मित्रांनो, स्पर्धा परीक्षेमध्ये अनेकदा या टॉपिकवर सुद्धा क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न आहे, कळसुबाई शिखराची उंची किती आहे? कळसुबाई शिखराची उंची किती आहे? खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. हा प्रश्न अनेकदा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 2 1646 मीटर. कळसुबाई शिखराची उंची 1646 मीटर एवढे आहे. पुढील प्रश्न आहे, खडकवासला हे धरण कोणत्या नदीवर आहे? खडकवासला हे धरण कोणत्या नदीवर आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 2 मोठा नदी. खडकवासला हे धरण मोठा नदीवर आहे. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रात एकूण किती कृषी विद्यापीठे आहेत? महाराष्ट्रात एकूण किती कृषी विद्यापीठे आहेत? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 2 4. महाराष्ट्रात एकूण 4 कृषी विद्यापीठे आहेत. पुढील प्रश्न आहे, नाथसागर हे धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? नाथसागर हे धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 4 गोदावरी. नाथसागर हे धरण गोदावरी या नदीवर बांधले आहे. पुढील प्रश्न आहे, निळी क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? निळी क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3 मत्स्य उत्पादन. निळी क्रांती हे मत्स्य उत्पादनशी संबंधित आहे. पुढील प्रश्न आहे, भारतातील सर्वाधिक लांबीचे पश्चिम वाहिनी नदी कोणती? भारतातील सर्वाधिक लांबीचे पश्चिम वाहिनी नदी कोणती? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 2 नर्मदा. भारतातील सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी नर्मदा नदी हे आहे. पुढील प्रश्न आहे, बहिष्कृत भारत हे पाक्षिक कोणी सुरू केले? बहिष्कृत भारत हे पाक्षिक कोणी सुरू केले? खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3 डॉक्टर आंबेडकर. बहिष्कृत भारत हे पाक्षिक
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले? पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रात सार्वजनिक गणेश उत्सव कोणी सुरू केली? महाराष्ट्रात सार्वजनिक गणेश उत्सव कोणी सुरू केली? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 लोकमान्य टिळक. महाराष्ट्रात सार्वजनिक गणेश उत्सव लोकमान्य टिळक यांनी सुरू केली. पुढील प्रश्न आहे, भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते? भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 सरदार वल्लभभाई पटेल. भारताचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल हे होते. अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता मित्रांनो. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.